विजेच्या खांबावर मोर उडत उडत वर जाऊन बसलाय तिथं. म्हटलं उत्तर पूजा करशील का? का ग उत्तर पूजा करशील का? हा हा काय मला करायचं नाही म्हणून म्हटलं. कोण काढन मग ती? का ग हा अंघोळ झाल्यावर तुझी तर झाली ना. मग ते भांडे घेतले असते लगेच घासायला. हं. आह. कसं उडालं ते कुत्रे ना माग धावत आहे ग बाई, काही खरं नाही ग. 3 मोर आहे, एक इकडे गेलाय, एक खांबावर आहे आणि हे एक इथं. कसं चढलाय कसा उडाला. हो दुसरा उडाला. उडता येते यांना भारी. आता एक राहिला. चला तो पण गेला वाटतं. दोन्ही गेले, सगळे गेले. इथं मस्त बसलेले होते. याच्यामध्ये आले का नाही कॅमेरामध्ये काय माहिती, मला तर इथून दिसेना. ते तिकडून नाही आली उत्तर पूजा काढायला. चला चला आता मी जाते घरात. आता काय करायचं आहे? हां थांब, तुला 1-2-4 गरके मारावंच लागणार आहे. हां आता आहे ना, ती पुस्तक आहे ना, ते पुस्तक घे आणि ह्या पुस्तकांमध्ये ठेवून दे. अजून ती खिरापतचं आहे ना, याच्यात काढून ठेव. खिरापतचं याच्यात काढ. ते फुलं वगैरे ते सगळं याच्यात काढ. नाही नाही राहू दे, ते तसंच तसंच राहू दे. हां ते फक्त हां अगं हे पान, ते सुपारी बाजूला काढ. सुपारी दे याच्यात ठेवून. हां ते सर्व काढ याच्यामध्ये ताटात. हां ते फुलं, ती वेणी सगळं याच्यात घे काढून. तो नारळ इकडच्या बाजूला ठेव. ते पानं या ताटात काढ. त्याच्यामध्ये हात घाल, त्याच्या सुपारी नाणं काढ. आता ते गहू आहे ना, हे बघ ह्या गावात त्याच्यात बांध. एवढी पूजा आहे ना का अजून? एक आहे पण आता तेव्हा काची असन ती मी अंदाज केला, म्हटलं महिनाभराच्या पुढे येईन. ते 15 दिवसालाच आली. हां अगं 4 आठवडे होऊन जाईल म्हटलं, पण यावेळेस ती तुलाच करा. अगं ते सगळं एकत्र केलं तू, फक्त गहू काढायचे होते. आता तू काल पूजा करायला आली असन, दिलं वाटलं आता हिच्या आईकडनंच करून घ्या उत्तर पूजा. समजलं? एकही दाणा नको सांडू, सगळे घे गोळा कर. खाली पडलेले पण गोळा कर. हां त्याच्यामध्ये जेवढं उरलं असेल ना ते याच्यात टाक आणि ते छान झटकून मस्त आहे ना त्याची घडी घाल. करेल नाही ना का ही पूजा? मस्त घडी घाल. काही खराब असेल तर चांगला हाताने काढून झटकून घे. ते पण इथंच ठेव. आता ती समई याच्यामध्ये घासायला काढ, टाक याच्यात. हां ते आणि हे बाजूला सगळं घे. हे इकडं घासायला टाक इथं. हां ते राहू दे बाजूला, ती इकडं ठेव. नाही ते काल इकडे ठेवते, इकडेच ठेव ना कोपऱ्यात. हां ते पण अगरबत्तीचं इकडे ठेव. हां इकडे इथं टाकू काय? टाक मग, जाऊ देत. घे बाजूला ठेव.
आता ती रांगोळी हाताने काढायची, पुसायची, म्हणजे गोळा कर, त्याच्यात टाक. जे कोरड्याने तुला झाडता येत असेल तर बघ, असं म्हणजे झाडून झाडून काढ बरं, करता येत असेल. हा ना, पुसून घे, पण मग ते नंतर लाल लाल होईल ना. आता तुला कळली असेल उत्तर पूजा कशी करायची आहे ना. सांगते. आता तो पाट बाजूला घे. आता दिवी कुठं कोणत्या साईडला बसली होती? इथं बसली होती ना पाटाच्या खाली. तो पाट घे, मागं घे तो पाट. तिथं ते माझे 2 देव ठेवून दे बरं त्या पाटावर. अजून झाली नाही, थांब. हां, आता तिथं आहे ना पाणी टाक. हे पाणी घे. जिथं जिथं ठेवला होता चौरंग तिथं सगळीकडं पुस, रांगोळी सहित. रांगोळी जिथं काढली होती त्याच्या सहित. हां, ते आता पुसून घे चांगलं. तांब्यात सांडेल बरं का, आल्लाद. गुड, व्हेरी नाईस. अक्का हुशार आहे. आता हळदी कुंकू आहे ते बाई, इथं त्या जागेवरच हळदी कुंकू आहे. तुला ते 2 ओळी वाचता येईल का? नाही येणार. हळदी कुंकू बाई, डोकं टेकून पाया पड. म्हण पुन्हा या, पुन्हा या. पालते पालते हात नको घेऊ, उलटे हात घे पाया पडताना. अगं ते पाय तुझे हात असे कर, असे करून. हां, पुन्हा या म्हणा. वाट पाईन म्हणायचं. चला, झालं. आता हे जे पाणी आहे ना, हे तुळशीला टाकायचं आहे. आणि हे ज्या पत्री ना झाडांमध्ये टाकून द्यायचं, नाही तर 4 दिशेला 4 टाकायचं. ती टाकून आल्यानंतर म्हणायचं असतं, पण आता जाऊ दे, तुला एवढी कुठं तकलीफ देऊ. तू हेच केलं, खूप मोठं झालं आहे माझ्यासाठी. तुझी तुळसण कोणती? आता ते पानं दे याच्यामध्ये टाकून. 1 ठेवून दे फेकण्यापेक्षा. 2 तुझ्या साईडला 1 टाक, तिकडं तुमच्या घराच्या तिकडं. अगं तुमच्या घराच्या तिकडं टाकायचं आणि तिथं तुळशीला पाणी टाकायचं. 4 आणि 5. ते खरं पाठीमागं टाकायचं असतं, मागच्या साईडला, म्हणजे 4 दिसेला 4. पडा पाया. तसं तुळशीला डबल पाणी घातलं ना. ठीक आहे, थँक्यू. चप्पल राहिली बाई. ते आता गेल्यानंतर हळदी कुंकू बाईचं असतं, कारण हे सगळं विसर्जन झालेलं आहे. पुन्हा हळदी कुंकू बाई वाटलं असतं म्हणजे कंप्लीट होईल. आता तू मांडणार असेल ना का नाही? हां, मग पुढच्या गुरुवारी मग तोपर्यंत होऊन जाते ना. मला नेमकी आज रात्री तुझ्याकडनं सेवा करून घेतली ना ती. गुड, आशीर्वाद भेटला तुला. हे ताट दे माझ्या हातात. चला आता हे घासते मी. ते खिरापत काढायचे राहून गेलं, सगळं राहून गेलं. आता ते सगळं चिमण्या पाखरांना मिळेल. हां, थँक्यू. आज बनवणार आहे मी बटाट्याची आणि वाटाण्याची भाजी. तर त्यासाठी मी आधीच मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं कापून घेतलेलं आहे, लसूण पण टाकलेलं, आणि इकडं कांदा भाजून एका डिशमध्ये घेत आहे. आणि त्याचबरोबर मी आता टॉमॅटोसुद्धा भाजून घेणार आहे. तर भाजी आपली अगदी रेस्टॉरंट स्टाईल पद्धतीने होणार आहे. त्याच्यात मीठ टाकलेलं आहे मी, आणि अजून टाकणार आहे जिरे. आता हे वाटून घेते पहिलं, नंतर मग हे वाटणार आहे. चला, आता सर्व दळण वगैरे झालेलं आहे आणि आपण प्रत्यक्ष रेसिपीला सुरुवात करूया. मस्तपैकी वाटाणा आणि बटाट्याची भाजी करणार आहे. आता इकडं मी वाटाणे पण सोलून घेतले. इथं आहे इथं वाटाणे सोलून घेतलेले आहे. हे आहे वाटीभर. ही बटाटा 1 चिरलेला आहे. कोथिंबीर आहे ना, ती पण आता मी चिरून घेते. चला आता आपण करूया भाजी.
कढई ठेवलेली आहे. आता त्यामध्ये मी टाकत आहे तेल. तेल थोडं जास्त झालं आहे, पण काकांना द्यायची म्हणून मग मी थोडंसं त्याला वापर जास्त करते. आता आपण काय टाकलेलं होतं, जिरे टाकलेले होते की नाही वाटून. तर आता यामध्ये मी जिरे नाही टाकणार, तर यामध्ये अगदी थोडीशी मोहरी टाकणार आहे, किंचितशी, खूप पण नाही. आता यात टाकत आहे मी खोबरं, लसूण आणि जिरे वाटलेलं होतं ते टाकून दिलं. आणि यामध्ये आता लगेच टाकत आहे, कारण ते आता जळण म्हणून गॅस कमी केला आहे. खोबऱ्याचं वाटण टाकल्यानंतर आता हे कांदा आणि हे जे टोमॅटो आहे ना, हे बारीक केलेलं हे यामध्ये टाकून दिलेलं आहे परतायला. मस्त वास येऊ राहिलेला बघा. आता यामध्ये हे मसाले बघा, हे आहे धने पावडर, लाल मिरची आणि काळा मसाला, तो पण टाकून देते. हळद राहिली टाकायची, हळद पण टाकते, आपलं झणका कमी होईल. आणि हळद, कोथिंबीर टाकून, कढीपत्ता पण टाकू शकतो आपण, पण राहिला आणायचं मला दोघांचं. बटाटे टाकून घेऊ. मसाले तर सर्व झालेलं आहे. मीठ तर दळायला घेतलंच होतं मी थोडं, म्हणून याच्यामध्ये आता अगदी थोडं टाकणार आहे. आणि यात पटाने आता हाच मसाला वाटून आपण असं तयार करून आहे ना 2-3 भाज्या बनवू शकतो. असं वांग्याची भाजी, पनीरची भाजी. आता शिजायला पाणी टाकते मी. आता शिजायला पाणी टाकते मी. काही जास्त वेळ लागणार नाही आहे, लवकर होईल शिजून. आता मीठ राहिलं आहे आपलं, कारण मीठ आपण ना थोडंसं काही केलं होतं, याच्यामध्ये वाटलं होतं, पण खूप नाही टाकत, अगदी थोडं टाकते. वाटलं असं कमी पडलं तर वरून घेता येईल. मीठ टाकलं आहे आणि सगळी कोथिंबीर. आता शिजल्यावर मी तुम्हाला दाखवते ही कशी झाली, कशी होते, कशी दिसते, कारण अजून तिचा कलर छान येईल तिला. तर वांगे वाटाण्याची भाजी. काय नाही, आता 5-10 मिनटं मी शिजून देणार आहे, झाकण ठेवणार आहे, शिजून देणार आहे, आणि मग आपली भाजी झाली. मी बनवलेली भाजी तुम्हाला कशी वाटली जरूर कमेंट करा. आणि यामध्ये आणखीन आपण काय काय टाकून बदल करू शकतो, जेणेकरून मी पुढच्या वेळेस बदल करेन की आणखीन याच्यामध्ये काय टाकल्यानंतर छान आणखीन फ्लेवर येऊ शकतो. तर चला आता बाकीचे सगळे कामं करून घेते. धुणं पडलेलं आहे आणि हे जे भांडे पडलेले नाही हे सगळं घासून घेते. मग भाजी झाल्यानंतर गॅसवर टाकून घेते, नंतर मग मी चपात्या बनवते. चला आता उकळी आलेली आहे आणि ओटा मी साफ करून घेतला, भांडे बिंडे लावून दिले. भाजी शिजत आली आहे. चला आता तोपर्यंत मी पाणी भरून, पाण्याची वेळ आता आहे, म्हणजे आजचा हा आठवडा पूर्ण सकाळीच पाणी राहतं आणि त्याच्या पुढच्या आठवड्यात रात्रीचं पाणी राहतं. तर मग आता वाजले आहे 10:30 आणि 10:30 वाजता म्हटलं तर पाणी भरून घ्या. काय आहे ते माठातलं पाणी नाही, इतकं थंडगार होतं ना, ते तोंडात सुद्धा घेऊशी वाटत नाही, पिऊ पण वाटत नाही. आणि म्हणूनच मग मी काय करत असते की हे पाणी हांड्यातलं आहे ना पित असते. मग हांडा अर्धा होऊन जातो फार वापरायला हे वगैरे काय करायला. तसंही वापरायला मी हांड्यातलंच आपलं माठातलंच घेते, पण मग कधी कधी चुकून हांड्यातच हात जातं आणि मग तिथलं पण पाणी संपत जातं. तर आता मी पाणी पिऊ न पिऊ पण औषध टाकून ठेवते आणि जे झाकणं आहे ना ते सुद्धा बदलून घेत असते रोज पाणी ज्यावेळेस भरते तेव्हा. 2-4 हांडे आणस तर आपली भाजी झाली, पण असेलच, यात काही शंका नाही.
आणि झालेली आहे, 2 तुकडे झालं होऊ राहिलेली आहे. आता ही ना मी बंद करते आणि बघा आपली ही मस्तपैकी झालेली भाजी. आता मी अक्काला टेस्ट करायला देते, अक्का काकांना. हे पहा, ही आपली भाजी मस्तपैकी अगदी छान दिसते की नाही. एवढं एकच बरोबर आहे मारलो तर तुला काही गरजच नाही ना. असं जर लावला तर याच्यावर सगळं चाललं की काही गरज नाही ना. फक्त लाईट लावायचं काम याचं वापरायचंच नाही. आणि मग इकडचं बघा, हे बटन ढिललंय याचं. कोणत्याच आहे ते हे इकडचं तुम्ही नाही का म्हटले बटन आपण त्याच्यावर काय बदलू. वापरायचं आपण. हे मोबाईल चार्जिंग वगैरे इथं भरपूर होईल ना आता तुम्हाला वापरायला. 4 पिन आहे ना आता वापरायला तुम्हाला इथं. 4 पिन आहे ना इकडे. 4 पिन किती वापरता नीट वापरते काही वापरता नाही जेव्हा असं झाले हो. 4 मोकळ्याच राहतील ना 4 तुला. आपण हे याच्यावर जाईल हे 4 मोकळ्याचे तुला कायम काय वापरायला. बरं ठीक आहे. किती वापरायला अडचण नाही ना. हा आहे का हा जर लावला किती हे लाईट चालू राहील. हे सगळे चालू राहील तुला बटन. मिक्सर वापरा, फॅन वापरा, काही वापरायचं होईल ना. जमन ना. आता जमून काय जमूनच घ्यावं लागेल. मागच्या वेळेस दिपावळीमध्ये आले होते ना, तेव्हा फक्त आपण बटन आणि प्लेट बदलून घेऊ. पण काकांनी काय केलं, हा एवढा बोर्ड आणला आहे. आता हा बोर्ड आणून काय करायचं आहे म्हटलं, एवढं ते सगळं याच्या खाली आता तो बोर्ड ते किती अडचण होईल. आता तिथं मिक्सर लावायचा, तिथंच सर्व चार्जिंग करायची आणि तिथं खाली गॅसची टाकी पण आहे. तर झालं आता समजलं नाही काकांना. पण मग काका घेऊन आले बोर्ड. मग आता त्याला काय करणार. शेवटी मग आता तो जो बोर्ड आहेत ना ते आता ते लावून देणार आहे आणि तिथंच सगळं आता मिक्सरही होईन. आपलं काही जे चार्जिंग करायचं असेल ते सर्व तिथंच होऊन जाईल. तर आता मिक्सर जो तिकडच्या खोलीमध्ये ठेवलेला आहे हॉलमध्ये, तो आता इथून घेऊन यायचा आहे हे लावल्यानंतर. तो पॉईंट खराब आहे हा पॉईंट खराब आहे ना. नाही यायला पाहिजे. लागत नाही मग तिथं सांगतो ना. हे बघ काय झालं, जस्ट मी हा नट ढिला केला ना, ती जी वायर आहे ना जास्त पुढं फसला गेली माझ्याकडून. ही काळी हा पॉईंट आहे ना, हा पॉईंट इथं सप्लाय पास न राहिला बा. ही वायर ही अशी जास्त ही वायर ही ना जास्त फसली गेली पुढं. त्यामुळे तो प्रॉब्लेम झाला. दोन्ही एकत्र खोसा ना मग. तेच करावं लागेल ना. नाही दोन्ही एकत्र निघून दोन्ही सगळं खोसावं लागेल त्या. पण ते असं चूक झाली ना. आणि लक्षात काही चूक झाली, ती पुढे गेली, ते खोसता पुढे गेली. पुढं गेल्यामुळं काय तो सप्लाय करंट पास नाही झाला पुढं. असा भान होता. आता हे सप्लाय पास झाला. लाईट झाला ना. पाहिला फोल्टा कसा होता. चला आता आपल्या इथं मिक्सरसाठी हा पॉईंट घेतलेला आहे आणि अजून बरंच त्याच्यावर लावता येईल, कारण 4 बटणं आहे आणि 4 पिनसुद्धा लावता येईल. चला आपण बघूया आता मिक्सर चालू होतो का ह्या पॉईंटवर, सगळ्याच पॉईंटवर. ओके. आणि आता तिथं थोडं ढिल्लं आहे म्हणून आता तिथं स्क्रू त्याच्यात बसलाच नाही. असं आहे ते. हे खुडून जायला हे गेलं काय झालं. तू होल्डर खरं म्हणते पण खरं करून देतो तात्पुरतं लावडता येईल.